Once again, good morning all of you. काल आपण अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स या प्रकरणामध्ये स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग या ज्या 5 स्टेप्स आहेत ओव्हरहेड अकाउंटिंग मध्ये ते आपण शिकत होतो. त्यामधली पहिली स्टेप जी होती कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स ते आपण कव्हर केलेले आहे. ही कम्प्लिटली थेरोटिकल कन्सेप्ट आहे मी सांगितल्याप्रमाणे, आणि ही अलॉटमेंट जे आहे कॉस्टचं त्यामधली सगळ्यात पहिली स्टेप आहे. अलॉटमेंट असेल, अपॉर्शनमेंट असेल, रिअपॉर्शनमेंट असेल, ऍब्सॉर्प्शन असेल, या सगळ्या संकल्पनांचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणजे ओव्हरहेड कॉस्टचं अलॉटमेंट करत असताना किंवा डिस्ट्रीब्युशन करत असताना पहिल्यांदा आपल्याला कॉस्टचं कलेक्शन करावं लागतं. म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट नेमकी कशावर खर्च झालेली आहे ते समजावून घेणं अपेक्षित असतं, आणि त्यामुळे आपल्याला कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स हा पार्ट त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. तर त्यामध्ये आपण काल पाहिलेलं आहे की अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स, अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे नेमकं काय, तर ओव्हरहेड कॉस्टचं डिस्ट्रीब्युशन जे आहे मुलांना बोलू नका. हॅलो, ओव्हरहेड कॉस्ट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते व्हेरियस डिपार्टमेंट्सला केलं जातं, इन्क्लुडिंग प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट्स. म्हणजे जी ओव्हरहेड कॉस्ट इनडायरेक्ट नेचरची असते त्याला ओव्हरहेड कॉस्ट का म्हटले, तर ती इनडायरेक्ट नेचरची कॉस्ट असते. मग ती मटेरियलच्या स्वरूपात असेल, इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ते अनेक डिपार्टमेंटवर खर्च होत असतात एकाच वेळी. कारण एकाच वेळी व्यवसाय संस्थेमध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स काम करत असतात. प्रोडक्शन सुरू असताना सर्व्हिस डिपार्टमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्यामुळे फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट्सलाच ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड होते असं नाही, तर सर्व्हिस डिपार्टमेंटच्या अनुषंगाने सुद्धा ओव्हरहेड कॉस्ट जी आहे ती इन्कर्ड होते. कारण प्रोडक्शनशी रिलेटेड सर्व्हिस डिपार्टमेंट हे इनडायरेक्टली काम करतात, म्हणून त्या सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ती इनडायरेक्ट कॉस्ट आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. मग ती मटेरियलच्या फॉर्म मध्ये असेल, लेबरच्या फॉर्म मध्ये असेल किंवा अदर एक्सपेन्सेस असतील, तर अशा पद्धतीने इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठे केलं जातं, कॉस्ट सेंटर्स म्हणजे व्हेरियस डिपार्टमेंट्सला किंवा कॉस्ट युनिट्सला केलं जातं. याला आपण अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. आणि काल जाता आता अकाउंटिंग ओव्हरहेड्स, अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स मध्ये 5 स्टेप्स आहेत, म्हणून त्याला पंचसूत्री ऑफ ओव्हरहेड अकाउंटिंग असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये पहिली स्टेप होती कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. आपण पुन्हा एक थोडक्यात रिवाइज करूयात. ते कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये 2 पार्ट आहेत. ए पार्ट होता कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स आणि दुसरा होता बी पार्ट, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. बरोबर. तर कलेक्शन मध्ये व्हेरियस डिपार्टमेंट्स मधून ओव्हरहेड कॉस्ट जी इन्कर्ड झालेली आहे त्याचं कलेक्शन केलं जातं, आणि त्यासाठी अनेक अकाउंटिंग हेड्स तयार केले जातात. तुम्हाला आता बघा या गोष्टी तुम्हाला रिपीटेडली तुमच्या कानावर पडणार आहे. अनेक अकाउंटिंग हेड्स तयार केले जातात आणि या हेड्सच्या अंतर्गत डेली माहिती कलेक्ट केली जाते ओव्हरहेड्स रिलेटेड. जसं की परचेस डे बुक आहे, इनवाइस आहे, स्टोअर्स रिक्विजिशन आहे, वेजेस अनालिसिस बुक आहे. हा डेटा डेली कलेक्ट केला जातो, आणि मग या अकाउंटिंग हेड्स मधून किंवा अशा प्रकारच्या पुस्तकांतून इनडायरेक्ट नेचरची जी कॉस्ट आहे ती अक्युमुलेट किंवा कलेक्ट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. तर त्या ठिकाणी कॉस्ट कलेक्ट करत असताना स्टँडिंग ऑर्डर नंबर किंवा स्टँडिंग ऑर्डर सिस्टीमचा वापर केला जातो, ते आपण पाहिलं. तर इथे आपण म्हटलं स्टँडिंग ऑर्डर सिस्टीम इज अ सिस्टीम अंडर विच अ डिस्टिंक्ट नंबर इज अलोकेटेड टू ईच आयटम ऑफ कॉस्ट फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन. म्हणजे प्रत्येक कॉस्ट आयटमला एक विशिष्ट प्रकारचा कोड त्या ठिकाणी दिलेला असतो किंवा डिस्टिंक्ट नंबर दिलेला असतो. स्वतंत्र, डिस्टिंक्ट म्हणजे काय, स्वतंत्र. एकच नंबर अनेक ठिकाणी वापरला जात नाही. उदाहरणार्थ 1 हा क्रमांक एखाद्या विशिष्ट डिपार्टमेंटला दिला असेल, तर 1 हा क्रमांक दुसऱ्या डिपार्टमेंटला दिला जात नाही, त्याला डिस्टिंक्ट नंबर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. स्वतंत्र, सेपरेट, डिस्टिंग्विश्ड म्हणजे तो वेगळा करता येतो, स्वतंत्र करता येतो, त्याला डिस्टिंक्ट नंबर असं म्हटलं जातं, स्वतंत्र नंबर. तर स्टँडिंग ऑर्डर नंबर्स मध्ये आपण पाहिलं की क्रमाक्रमाने कसे नंबर्स दिले जातात किंवा अल्फाबेट्स दिले जातात. तर मेथड्स ऑफ कोडिंग किंवा स्टँडिंग ऑर्डरचे ऑर्डर्स जे आहेत त्या कशा पद्धतीने असतात, तर पहिली ऑर्डर आहे सिरियल नंबर सिस्टीम 1 2 3 4 या पद्धतीने सिरियल नंबर्स दिले जातात डिपार्टमेंट्सला. नंतर डेसिमल, एकात एक असे अनेक डिपार्टमेंट्स असतील. तर त्या ठिकाणी म्हणजे एका डिपार्टमेंट मध्ये अनेक पार्ट असतात, त्या प्रत्येक पार्टसाठी एक स्वतंत्र नंबर दिला जातो. उदाहरणार्थ फर्स्ट हे डिपार्टमेंट आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट, मग फर्स्ट डिपार्टमेंट मध्ये अकाउंटिंगचं काम करणार 1.1 म्हणजे फायनान्स आपण त्याला बोलायचं. सेकंड म्हणजे 1.1 झालं, 1.1.1 फिनान्स रिलेटेड कोणाकोणावर खर्च केला जातो, तर त्या लोकांची नावं. तर 1.1.1 मध्ये
तशी माहिती त्या ठिकाणी नमूद केलेली असते. डिपार्टमेंट असतं फिनान्सचं, पण त्याशी रिलेटेड अनेक कामे केली जातात म्हणून डेसिमल्स मध्ये अपूर्णांकात त्या ठिकाणी नंबर्सचं अलॉटमेंट केलं जातं. अल्फाबेट सिस्टीम तुम्हाला माहिती आहे, पी फॉर परचेस किंवा पीडी फॉर परचेस डिस्काउंट या पद्धतीने अल्फाबेट त्या ठिकाणी अलोकेट केले जातात. त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स आणि नंबर्स R1 R2 या पद्धतीने फील्ड मेथड किंवा न्यूमेरिकल कोड म्हणजे एकाच वेळी अनेक नंबर्स त्या ठिकाणी अलॉट केलेले असतात. तर त्या पद्धतीने विशिष्ट काळात विशिष्ट प्रकारचा खर्च ओळखण्यासाठी त्या ठिकाणी या स्टँडिंग न्यूमेरिकल कोड जे असतील किंवा फील्ड मेथड जे असेल त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये म्हटले तर 3 प्रकारांमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. प्लांट ओव्हरहेड्स म्हणजे उत्पादनाच्या ठिकाणी जे ओव्हरहेड्स प्रामुख्याने प्लांट म्हणजे प्लांट अँड मशिनरीशी रिलेटेड ते ओव्हरहेड्स आहेत. त्यानंतर ओव्हरहेड्स रिलेटिंग टू प्रोडक्शन कॉस्ट सेंटर्स म्हणजे ज्या ज्या डिपार्टमेंट्स मधून त्या डिपार्टमेंट्सला कॉस्ट सेंटर्स किंवा कॉस्ट युनिट्स असं म्हटलं जातं बरं. तर त्या डिपार्टमेंटची प्रोडक्शन डिपार्टमेंटशी रिलेटेड कॉस्ट जी आहे ओव्हरहेड कॉस्ट त्यासाठी एक स्वतंत्र विभाग केला जातो. आणि ओव्हरहेड्स रिलेटिंग टू सर्व्हिस कॉस्ट सेंटर सर्व्हिस कॉस्ट सेंटरची ओव्हरहेड्स आहेत ते स्वतंत्रपणे क्लासिफाय केले जातात. म्हणजे प्रोडक्शनशी निगडीत, सेवांशी निगडीत आणि प्लांट अँड मशिनरीशी निगडीत जे ओव्हरहेड्स आहेत ते त्या ठिकाणी क्लासिफाय केले जातात. आता दुसरा पार्ट आहे आजचा महत्वाचा अभ्यासाचा आपला ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. आता आपण ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये एक फर्स्ट सेंटेन्स किंवा फर्स्ट लाईन जी पाहतोय ती डेफिनेशन आहे ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. थोडक्यात आपण समजावून घेऊयात. ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ होल आयटम ऑफ कॉस्ट. आता तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ या ठिकाणी समजावून घेणं अपेक्षित आहे. काय म्हटलंय? ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स खर्चाचं वाटप किंवा ओव्हरहेड कॉस्टचं वाटप इज द अलॉटमेंट. काय आहे? ती अलॉटमेंट आहे, वाटप आहे ऑफ होल आयटम ऑफ कॉस्ट म्हणजे संपूर्ण खर्च जो झालेला आहे ओव्हरहेड कॉस्ट जी इन्कर्ड झालेली आहे ती कुणाला अलॉट केली जाते किंवा अलोकेट केली जाते? टू कॉस्ट सेंटर और कॉस्ट युनिट. एकाच कुठल्या तरी कॉस्ट सेंटरला किंवा कॉस्ट युनिटला ती संपूर्ण कॉस्ट जी आहे ती अलोकेट केली जाते. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंट ए. आता तुम्ही पाहता प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी सी डी अनेक प्रोडक्शन डिपार्टमेंट्स असतील, परंतु अनेक डिपार्टमेंटला ही कॉस्ट अलोकेट न करता ती विशिष्ट कॉस्ट सेंटर म्हणजे विशिष्ट डिपार्टमेंट किंवा विशिष्ट कॉस्ट युनिट वर ती अलोकेट केली जाते. फॉर एक्झाम्पल टोटल ओव्हरहेड कॉस्ट जी आहे ए डिपार्टमेंटची 1000 रुपीज ती जशीच्या तशी ओनली अँड ओनली इट इज अलोकेटेड टू प्रोडक्शन डिपार्टमेंट ए ओनली, नॉट टू बी, नॉट टू सी डिपार्टमेंट, नॉट टू डी डिपार्टमेंट. काय म्हटले ते समजून घ्या पुन्हा एकदा अर्थ. अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे काय? अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ होल आयटम ऑफ कॉस्ट. संपूर्ण खर्च जी ओव्हरहेड कॉस्ट पूर्णतः इन्कर्ड झालेली आहे ती जशीच्या तशी एका विशिष्ट कॉस्ट सेंटरला किंवा विशिष्ट कॉस्ट युनिटला म्हणजेच एका विशिष्ट डिपार्टमेंटला जशीच्या तशी अलोकेट केली जाते. फॉर एक्झाम्पल टोटल ओव्हरहेड कॉस्ट तुमची 1000 रुपीज इन्कर्ड झालेली ती ए डिपार्टमेंट साठी आहे आणि ती ए डिपार्टमेंटला वाटून दिली जाते. या ओव्हरहेड कॉस्ट मध्ये काही प्रपोर्शन किंवा काही भाग या डिपार्टमेंटला काही भाग त्या डिपार्टमेंटला असा वाटून दिलेला नसतो. जेवढी काही टोटल ओव्हरहेड कॉस्ट आहे ती जशीच्या तशी फक्त आणि फक्त एकाच डिपार्टमेंटला अलॉट केली जाते. इट इज कॉल्ड अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. समग्र रूपाने तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की ओव्हरहेड कॉस्टचे अनेक विभागांसाठी खर्च होत असते, अनेक प्रोडक्शन डिपार्टमेंट्स असतील, अनेक सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतील, परंतु आपण इथे काय म्हटलंय अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये एका विशिष्ट डिपार्टमेंटसाठी किंवा एका विशिष्ट कॉस्ट युनिटसाठी जेवढी कॉस्ट ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड झाली आहे ती जशीच्या तशी त्यामध्ये काहीही प्रपोर्शनेट ठेवला जात नाही किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटला वाटून दिला जात नाही. 1000 रुपीज ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड झाली असेल तर ती फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंटला ए ला जशीच्या तशी वाटून दिली जाते. होल आयटम ऑफ कॉस्ट संपूर्ण ओव्हरहेड कॉस्ट कुणाला वाटून दिली जाते? एका स्पेसिफिक डिपार्टमेंटला, एका स्पेसिफिक कॉस्ट युनिटला किंवा एका स्पेसिफिक कॉस्ट सेंटरला. हे लक्षात घ्या. संपूर्ण कॉस्ट मी त्यासाठी अमाऊंट दिलेली आहे 1000 रुपीज. 1000 जी ओव्हरहेड कॉस्ट आहे तिचं वेगवेगळ्या भागांमध्ये रूपांतर केलं जात नाही. म्हणजे ए डिपार्टमेंट साठी किती, बी डिपार्टमेंट साठी किती, सी डिपार्टमेंट साठी किती असं अजिबात या ठिकाणी कन्सिडर केलं जात नाही. ती ओव्हरहेड कॉस्ट जी आहे 1000 रुपीजची ती कम्प्लिटली फक्त एकाच डिपार्टमेंटला किंवा एकाच कॉस्ट सेंटरला अलॉट केली जाते.
होल आयटम ऑफ कॉस्ट, संपूर्ण ओव्हरहेड कॉस्ट फक्त एकाच डिपार्टमेंटला अलॉट केली जाते. इट इज कॉल्ड ॲज ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स किंवा त्याला अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड्स असं देखील म्हटलं जातं. ॲलोकेशन वाटप, आणि ॲलोकेशन हा या शब्दाचा मराठीतला अर्थ मोठ्या प्रमाणात वाटप केलं जातं. वाटप करणं आणि काही भागांमध्ये वाटप करणं यात फरक आहे. वाटप करणं याचा काय, समग्र रूपाने पूर्ण जी कॉस्ट आहे ती जशीच्या तशी होल आयटम ऑफ कॉस्ट allocated to specific cost center or specific cost unit. ओके, आपण त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, इनडायरेक्ट वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट. जसं की मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की जी होल आयटम ऑफ कॉस्ट होता, ओव्हरहेड कॉस्ट जी होती ती एकाच डिपार्टमेंटला वाटून दिली जाते. बघा इथे उदाहरण दिले, इनडायरेक्ट वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट, ओनली अँड ओनली प्रोडक्शन डिपार्टमेंट. इथे फोकस केले फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट. असं नाही म्हटलं की इनडायरेक्ट वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट, सर्व्हिस डिपार्टमेंट्स किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट ए, प्रोडक्शन डिपार्टमेंट बी. इथं फक्त ए म्हटले. बघा, indirect wages of production department A is to be allocated to department A only. इथे टू शब्द राहिले, allocated to, इथे बघा allocated to department A only. म्हणजे एकाच डिपार्टमेंटला ही संपूर्ण प्रोडक्शन कॉस्ट आहे आता इनडायरेक्ट वेजेसची. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट ए ची इनडायरेक्ट वेजेसची जी कॉस्ट आहे ती प्रोडक्शन डिपार्टमेंटला बी ला वाटून देण्याचं कारण नाही, किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट सी ला सुद्धा वाटून द्यायचं कारण नाही, कारण ती कशावर इन्कर्ड झालेली आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट ए मध्ये. आणि म्हणून होल आयटम ऑफ कॉस्ट म्हणजे इनडायरेक्ट वेजेसची जी टोटल कॉस्ट होती प्रोडक्शन डिपार्टमेंट ए साठी ती जशी तशी कुणाला वाटून दिलेली आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट ए. इट इज अलोकेटेड टू प्रोडक्शन डिपार्टमेंट ए ओनली. लक्षात अर्थ लक्षात येतोय सगळ्यांच्या? Allocation of overheads means it is the allotment of whole item of cost to cost center or cost unit. संपूर्ण ओव्हरहेड कॉस्ट जी आहे ती एका कॉस्ट युनिटला किंवा एका कॉस्ट सेंटरला किंवा आपल्याला तात्पर्य सांगता येईल एकाच डिपार्टमेंटला वाटून दिली जाते. उदाहरणार्थ तुमच्या लक्षात येईल, इनडायरेक्ट वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट ए इज टू बी अलोकेटेड टू डिपार्टमेंट ए ओनली. ए ची जी कॉस्ट आहे ती फक्त एलाच वाटून दिली जाते. वाटून दिली जाते म्हणजे काय, होल आयटम ऑफ कॉस्ट, पूर्ण कॉस्ट आहे ती जशीच्या तशी वाटून दिली. मला अपेक्षित आहे की तुम्हाला हा अर्थ समजला असेल. हे बघा इथे थोडस त्यांनी स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. द कॉस्ट सेंटर ऑर कॉस्ट युनिट मे बी प्रोडक्शन कॉस्ट सेंटर ऑर सर्व्हिस कॉस्ट सेंटर. मग ते कॉस्ट सेंटर म्हणजे जे डिपार्टमेंट आहे कॉस्ट डिपार्टमेंट, मग ते प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल किंवा सर्व्हिस डिपार्टमेंट असेल, पण त्या डिपार्टमेंटसाठी मग ती वेजेस कॉस्ट असेल, इनडायरेक्ट वेजेस असतील, इनडायरेक्ट मटेरियल असेल. ज्या डिपार्टमेंटसाठी ती कॉस्ट इन्कर्ड झालेली ओव्हरहेड कॉस्ट ती कॉस्ट फक्त त्या डिपार्टमेंटला वाटून दिली जाते. अ पॉइंट टू बी क्लिअर दॅट we should understood that allocation can be made only when the exact amount of overheads incurred in the corresponding cost center or cost department, cost unit किंवा पर्टिक्युलर कॉस्ट डिपार्टमेंट. म्हणजे तिथे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया असली पाहिजे की संपूर्ण जी कॉस्ट जी आहे ती फक्त त्याच डिपार्टमेंटसाठी इन्कर्ड झालेली आहे. तात्पर्य काय आहे की ज्या ज्या डिपार्टमेंटला जी ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड झालेली आहे त्याच डिपार्टमेंटला ती वाटून देणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात, तुमच्यासाठी एक विजय नावाचा स्टुडंट असेल आणि विजयसाठी जेवढा खर्च केलेला आहे तो अजयवर किंवा संजयवर वाटून देण्याची आवश्यकता नाही. तो कुणासाठी केलेला आहे, विजयसाठी केलेला आहे. आणि म्हणून त्या खर्चाची नोंद कुणाच्या संदर्भात ठेवली पाहिजे किंवा तो संपूर्ण खर्च कुणाला वाटून दिला पाहिजे, होल आयटम ऑफ कॉस्ट इट इज टू बी अलोकेटेड टू विजय ओनली, नॉट टू अजय अँड नॉट टू संजय. येते लक्षात? याचा अर्थ विशिष्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल किंवा विशिष्ट सर्व्हिस डिपार्टमेंट असेल त्यासाठी जी कॉस्ट इन्कर्ड झालेली आहे ओव्हरहेड कॉस्ट ती फक्त त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच वाटून देणं अपेक्षित आहे. इट इज कॉल्ड अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. अगदी मेजरली तुम्हाला प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगता येईल. आणि डेफिनेशन पण बघा ना किती कमीत कमी शब्दांमध्ये आणि किती सोपी आहे. अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज दी अलॉटमेंट म्हणजे काय, वाटप ऑफ होल आयटम ऑफ कॉस्ट, संपूर्ण कॉस्ट घटक जो आहे किंवा जी कॉस्ट आहे ती कॉस्ट सेंटर और कॉस्ट युनिटला वाटून देणे असा त्या अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्सचा अर्थ आहे. आय होप तुम्हाला ही संकल्पना समजली असेल. नंतर आहे अपोर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. आता स्टेप बाय स्टेप आपण पाहिलं कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. त्यानंतर आपण या ठिकाणी अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स ही देखील संकल्पना पाहिलेली आहे. आता अपोर्शनमेंट, पहिली स्टेप होती कलेक्शन अँड क्लासिफिकेशन, दुसरी होती अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. आता अपोर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स आणि अपोर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स यात लिटिल बिट फरक आहे.
इथे अपोर्शन हा शब्द आहे आणि तिथे अलोकेशन हा शब्द आहे. अलोकेशनचा अर्थ होल आयटम ऑफ कॉस्ट, जशीच्या तशी पूर्ण रक्कम, पूर्ण कॉस्ट विशिष्ट डिपार्टमेंटला वाटली जाते. आता इथे अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स मध्ये आपण थोडक्यात डेफिनेशन बघूयात. अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन्स. बघा इथे मी हायलाइट करतोय. ओके, अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट, ही सुद्धा अलॉटमेंट आहे. अलोकेशन मध्ये काय पाहिलं होतं आपण, अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट. वर्ड्स कॉमन आहे बघा. अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ आयटम ऑफ कॉस्ट, बरोबर. इथे होल आयटम ऑफ कॉस्ट होतं. इथे अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे काही भाग, पूर्ण टोटल ओव्हरहेड कॉस्ट होती. फॉर एक्झाम्पल मी 1000 ही ओव्हरहेड कॉस्ट सांगितली तुम्हाला अलोकेशन मध्ये, ती जशीच्या तशी म्हणजे होल आयटम ऑफ कॉस्ट. आणि इथे म्हटलंय अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन्स. बघा अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट. जी कॉस्ट आहे 1000 कॉस्ट, तेच उदाहरण आपण परत घेऊयात. जी 1000 कॉस्ट होती त्या कॉस्टचं प्रपोर्शन्स मध्ये अलॉटमेंट केलं जातं. काही भागांमध्ये छोट्या छोट्या प्रमाणात वाटप केलं जातं. प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन्स म्हणजे 1000 रुपये जे होते कॉस्ट आयटम किंवा ओव्हरहेड कॉस्ट, त्याचं प्रपोर्शन्स मध्ये म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणात वाटप केलंय. अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन्स ऑफ आयटम्स ऑफ कॉस्ट टू कॉस्ट सेंटर्स और कॉस्ट युनिट. कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट युनिट्सला म्हणजे डिपार्टमेंट्सला. आपल्याला इथे या ठिकाणी कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट युनिट जे आहेत ते प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहेत हे समजावून घेणं अपेक्षित आहे. आपण प्रत्येक वेळेला कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट युनिट जे म्हणतो ना, ते प्रोडक्शन डिपार्टमेंट्स असतील एकतर किंवा सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतील. पण कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट युनिट्स या संकल्पना आपण डिपार्टमेंट्स रिलेट करतो या ठिकाणी, हे लक्षात घ्यायचं. आता अपॉर्शनमेंट मध्ये आपण पाहिले काही वर्ड्स कॉमन होते, मी पुन्हा रिपीट करतोय. अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट. अलोकेशन मध्ये पाहिलं होतं अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट. ओके, कॉमन वर्ड्स आहेत. पुढे तिथे अलोकेशन मध्ये तुम्ही काही वर्ड पाहिले. अलोकेशन इज द अलॉटमेंट ऑफ होल आयटम ऑफ कॉस्ट. आणि पुढे तुम्ही पाहिले अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन्स. होल आयटम ऑफ कॉस्ट आणि प्रपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट, हे दोन शब्द तुम्ही अंडरलाईन करणं अपेक्षित आहे. होल आयटम ऑफ कॉस्ट आणि प्रपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट. म्हणजे 1000 जी कॉस्ट होती ओव्हरहेड कॉस्ट, त्यातले काही प्रमाणात कॉस्ट सेंटर्सला अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. आणि पुढे म्हटलंय ऑन सम इक्विटेबल बेसिस. या शब्दाचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा आहे. इक्विटेबल म्हणजे न्याय देणारे, जे बेसिस वापरलं जातं ओव्हरहेड कॉस्ट अलॉटमेंट करण्यासाठी. ते अलॉटमेंट किंवा ते वाटप, प्रपोर्शन मधलं वाटप न्यायकारक असलं पाहिजे, किंवा ज्या प्रमाणात ज्या ज्या कॉस्ट सेंटर्सची रिलेटेड खर्च झालेला आहे त्याच प्रमाणात त्या ठिकाणी दिला पाहिजे. असं नाही की समजा 1000 रुपीज ओव्हरहेड कॉस्ट आहे आणि 10 डिपार्टमेंट्स आहेत कॉस्ट सेंटर किंवा कॉस्ट युनिट्स, आणि प्रत्येक डिपार्टमेंटला म्हणजे 1000 डिवायडेड बाय 10, प्रत्येक डिपार्टमेंटला किती ओव्हरहेड कॉस्ट अलॉट होणं अपेक्षित आहे प्रपोर्शन्स त्या कॉस्टचा 1000 असं 10 टाइम्स. पण वस्तुस्थिती मात्र तशी नसते. ए डिपार्टमेंटने कधी कधी जास्त ओव्हरहेड कॉस्ट इन्कट झालेली असते. बी डिपार्टमेंट मध्ये कधी कधी त्यापेक्षा जास्त ओव्हरहेड कॉस्ट इन्कट झालेली असते. सी डिपार्टमेंट मध्ये त्यापेक्षा कमी ओव्हरहेड कॉस्ट इन्कट झालेली असते. मला सांगायचं तात्पर्य काय तुम्ही लक्षात घ्या. इथे इक्विटेबल बेसिस काय आहे की ज्या ठिकाणी ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये जेवढी ओव्हरहेड कॉस्ट इन्कट झालेली आहे, जेवढी ओव्हरहेड कॉस्ट, मग ती 1000 असेल, 1200 असेल, म्हणजे 1200 म्हणूयात आपण, 1500 असेल, इवन दो इट शुड बी 800, 800 पण असू शकतं. तिथे असं म्हणण्याचं कारण नाही की ती ओव्हरहेड कॉस्ट ए डिपार्टमेंट साठी फक्त 1000 रुपीज इन्कट झाली, नाही, अजिबात नाही. ए डिपार्टमेंट साठी 1100 रुपये इन्कट झालेले असतील ओव्हरहेड कॉस्टच्या अनुषंगाने, तर त्या 1100 रुपये त्या ए डिपार्टमेंटला वाटून देणं अपेक्षित आहे. बी डिपार्टमेंट साठी 800 रुपये इन्कट झाले असतील तर बी डिपार्टमेंटला 800 रुपये वाटून देणं अपेक्षित आहे. म्हणजे अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ प्रपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट. जेवढी ओव्हरहेड कॉस्ट आहे त्याचं अलॉटमेंट केलं जातं टू कॉस्ट सेंटर्स और कॉस्ट युनिट्स ऑन सम इक्विटेबल बेसिस. म्हणजे न्यायकारक जे वाटप आहे, ज्या प्रमाणात तो खर्च झालेला आहे त्या डिपार्टमेंट्स मध्ये, त्याच प्रमाणात त्या ओव्हरहेड कॉस्टचं अलॉटमेंट हे व्हेरियस कॉस्ट सेंटर्सला किंवा व्हेरियस डिपार्टमेंट्सला केलं जातं. मग प्रत्येक डिपार्टमेंटला स्वतंत्र कॉस्ट ही अलॉट केली जाऊ शकते. तुमच्या आता एक गोष्ट लक्षात आली असेल, अलॉटमेंट मध्ये संपूर्ण कॉस्ट होती ती फक्त एकाच डिपार्टमेंटला वाटून दिली होती, प्रोडक्शन डिपार्टमेंट ए साठी, बरोबर. आता अपॉर्शनमेंट मध्ये काय झालंय,
संपूर्ण ओव्हरहेड कॉस्ट जी आहे ती जी 1000 रुपीज आहे, आपण अलॉटमेंट मध्ये सुद्धा पाहिलं होतं, तर ती 1000 रुपीज कॉस्ट जी आहे ती प्रोपोर्शन्स मध्ये, proportions of item of cost, it is allotment of proportions of item of cost to various cost center. म्हणजे एकाच वेळी ए डिपार्टमेंट असेल, बी डिपार्टमेंट असेल, सी डिपार्टमेंट असेल किंवा XYZ ही डिपार्टमेंट्स असतील, सर्व डिपार्टमेंट्स, या सगळ्यांना इक्विटेबल बेसिसच्या आधारे ओव्हरहेड कॉस्टचं अलॉटमेंट केलं जातं. प्रोपोर्शन ऑफ आयटम ऑफ कॉस्ट म्हणजे पूर्ण ओव्हरहेड कॉस्ट 1000 होती, त्यातली काही भाग ए डिपार्टमेंटसाठी, काही भाग बी डिपार्टमेंटसाठी, काही भाग सी डिपार्टमेंटसाठी, सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतील, काही भाग एक्स डिपार्टमेंटसाठी, काही भाग वाय डिपार्टमेंटसाठी आणि काही भाग सर्व्हिस डिपार्टमेंट झेड डिपार्टमेंटसाठी. म्हणजे एकाच वेळेला जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती अनेक डिपार्टमेंट्सला वाटून दिली जाते. इट इज कॉल्ड अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. आणि त्याला अपॉर्शनमेंट का म्हटलंय? दिस अलॉटमेंट इन प्रोपोर्शन्स. काही भागांमध्ये, काही प्रमाणामध्ये 1000 जी अमाऊंट होती टोटल ओव्हरहेड कॉस्ट, त्याचे टप्पे किंवा पार्ट्स तयार केले गेले आणि ज्या ज्या डिपार्टमेंटने जेवढी ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड केलेली आहे तेवढी कॉस्ट त्या डिपार्टमेंटला वाटून दिली. इट इज कॉल्ड अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. म्हणजे तुम्हाला मी अगोदर म्हटलं होतं की अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स यामध्ये लिटिल बिट फरक आहे. पण ह्या दोन कॉमन ओव्हरहेड कॉस्टला एक कॉमन शब्द वापरला जातो. जरी अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स आहे, अलोकेशन मध्ये एकाच डिपार्टमेंटला संपूर्ण ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली जाते आणि अपॉर्शनमेंट मध्ये संपूर्ण ओव्हरहेड कॉस्ट ही अनेक डिपार्टमेंटला वाटून दिली जाते, इन्क्लुडिंग प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट्स. हे दोन संकल्पना जरी स्वतंत्र असल्या तरी देखील या दोन संकल्पनांना कॉमनली कॉस्टिंगच्या भाषेमध्ये एक स्वतंत्र संकल्पना आहे आणि त्याला म्हणतात प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स आणि अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स या दोन्ही संकल्पनांना कॉस्टिंगच्या भाषेमध्ये कॉमनली डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स, प्राथमिक विभागणी. आता प्राथमिक विभागणी का म्हटलंय? अलोकेशन मध्ये एका डिपार्टमेंटला कॉस्ट वाटून दिली जाते, बरोबर, म्हणजे वाटप आहे तिथे. अपॉर्शनमेंट मध्ये एकाच वेळी अनेक डिपार्टमेंटला कॉस्ट वाटून दिली जाते. तात्पर्य काय आहे की ती वाटप आहे ओव्हरहेड कॉस्टचं. फक्त अलोकेशन आणि अपॉर्शनमेंट मध्ये यातला लिटिल बिट फरक आपण सांगितला. अलोकेशन मध्ये फक्त एकाच डिपार्टमेंटला संपूर्ण कॉस्ट अलॉट केली जाते आणि अपॉर्शनमेंट मध्ये जी संपूर्ण ओव्हरहेड कॉस्ट आहे ती अनेक डिपार्टमेंटला वाटून दिली जाते. प्रक्रिया एकच आहे. मग ती एका डिपार्टमेंटला कॉस्ट वाटून दिली काय आणि अनेक डिपार्टमेंटला वाटून दिली काय? प्रक्रिया एकच आहे. उदाहरणार्थ ए डिपार्टमेंटसाठी कॉस्ट वाटून दिली जाते आणि अपॉर्शनमेंट मध्ये ए डिपार्टमेंटसाठी, बी डिपार्टमेंटसाठी, सी डिपार्टमेंटसाठी, एक्स डिपार्टमेंटसाठी, वाय डिपार्टमेंटसाठी या सगळ्यांसाठी कॉस्ट वाटूनच दिली जाते. वेगळी प्रक्रिया आहे का? जसं एला वाटली अलोकेशन मध्ये, ती पूर्ण वाटली होती, तिथं काही भागीदार नव्हते. पण अपॉर्शनमेंट मध्ये मात्र अनेक डिपार्टमेंट आहे, तिथेही तीच प्रक्रिया राबवली. जसं एला वाटून दिली होती अलोकेशन मध्ये ओव्हरहेड कॉस्ट, तसं इथे मात्र काय केलंय अपॉर्शनमेंट मध्ये ए डिपार्टमेंटला ती कॉस्ट वाटून दिली, बी डिपार्टमेंटला वाटून दिली, सी डिपार्टमेंटला वाटून दिली. आणि ही प्रक्रिया जशी अलॉटमेंट मध्ये आहे तशीच अपॉर्शनमेंट मध्ये देखील आहे. वेगळं काही केलं जात नाही. जेवढी जेवढी कॉस्ट त्या त्या डिपार्टमेंटसाठी होती अपॉर्शनमेंट मध्ये ती त्या डिपार्टमेंटला वाटून दिली. त्याला आपण ऑन सम इक्विटेबल बेसिस अलॉटमेंट ऑफ कॉस्ट आयटम किंवा प्रोपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट टू कॉस्ट सेंटर ऑन सम इक्विटेबल बेसिस. प्रक्रिया एकच होती. एका डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली काय आणि एकाच वेळी 4 डिपार्टमेंटचा ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली काय? प्रक्रिया एकच आहे. म्हणून दोन्ही ज्या स्टेप्स आहेत, allocation of overheads आणि apportionment of overheads are commonly called as primary distribution of overheads. Understood? Isn't it? म्हणजे काय याचा अर्थ? प्रक्रिया एकच राबवली जाते. एका डिपार्टमेंटसाठी जी कॉस्ट वाटली त्याच पद्धतीने अनेक डिपार्टमेंटला कॉस्ट वाटलेली आहे. आता अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्सची काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, रेंट कॅन नॉट बी अलोकेटेड. आता बघा, बिल्डिंगचं रेंट आहे, पूर्ण बिल्डिंग की जी प्रोडक्शन डिपार्टमेंट साठी वापरली जाते. मग त्या प्रोडक्शन साठी डिपार्टमेंट ए, प्रोडक्शन डिपार्टमेंट बी, प्रोडक्शन डिपार्टमेंट सी, प्रोडक्शन डिपार्टमेंट डी, सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स, सर्व्हिस डिपार्टमेंट वाय, सर्व्हिस डिपार्टमेंट झेड, हे सगळे डिपार्टमेंट्स एका बिल्डिंग मध्ये आहेत आणि ती बिल्डिंग जी आहे ती रेंटल स्वरूपाची आहे. रेंट कॅन नॉट बी अलोकेटेड म्हणजे ते जे पूर्ण बिल्डिंगचं रेंट आहे ते एकाच डिपार्टमेंटला वाटून दिलं जाऊ शकत नाही. आले लक्षात तुमच्या? कारण त्या बिल्डिंग मध्ये एकाच वेळी अनेक डिपार्टमेंट्स काम करतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटचा जो एरिया आहे, आता ऑन सम इक्विटेबल बेसिस म्हणजे ए डिपार्टमेंट साठी किती रेंट
अलोकेट करायचंय, बी डिपार्टमेंट साठी किती, तर त्याचे बेसिस आहेत, बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. आपण तेही पुढे टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत. म्हणजे त्याचा रेशो कसा ठरवायचा, तर प्रामुख्याने फ्लोर एरिया ऑक्युपाइड, म्हणजे त्या बिल्डिंग मधून किंवा बिल्डिंग पैकी एकूण एरिया पैकी ए डिपार्टमेंटने किती एरिया व्यापलेला आहे, बी डिपार्टमेंटने किती एरिया व्यापलेला आहे, सी डिपार्टमेंटने किती एरिया व्यापलेला आहे, आणि मग त्या एरियानुसार ते रेंट अलोकेट केलं जातं, अलॉट केलं जातं. म्हणजे ए डिपार्टमेंटचा एरिया कमी असेल तर त्याला कमी ओव्हरहेड कॉस्ट, म्हणजे टोटल ओव्हरहेड कॉस्ट जी आहे रेंटची त्याची टोटल अमाऊंट, आणि ज्या ज्या डिपार्टमेंटचा एरिया जेवढा आहे त्या प्रमाणामध्ये त्याचं वाटप त्या ठिकाणी केलं जाईल. म्हणजे एने कमी एरिया कव्हर केलाय तर कमी रेंट त्या ए साठी येईल, बीने जर जास्त एरिया कव्हर केला असेल किंवा ऑफर केला असेल तर बी साठी जास्त रेंट त्या ठिकाणी द्यावा लागेल. म्हणजे बी डिपार्टमेंटवर जास्त रेंट तुम्हाला वाटून देणं अपेक्षित आहे. म्हणजे जो एरिया ऑक्युपाय केलेला आहे त्या डिपार्टमेंटने त्या प्रमाणात प्रत्येक डिपार्टमेंटला रेंटचं वाटप केलं जाईल. कारण रेंट हा पार्ट जो आहे, जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती ओव्हरहेड कॉस्ट कुठल्याच एका स्पेसिफिक डिपार्टमेंटला म्हणजे फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट एलाच वाटून देता येत नाही. कारण रेंट जे आहे ते पूर्ण बिल्डिंगचं आहे, आणि मग पूर्ण बिल्डिंगचं रेंट हे जे आहे ते पूर्ण डिपार्टमेंट्सवर अलॉट केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं, आणि म्हणून त्या रेंटचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी काही इक्विटेबल बेसिस वापरलं जातं. आणि इक्विटेबल बेसिस मध्ये बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट, कोणत्या आधारे अलॉटमेंट करायची तर त्याचं बेसिस ठरवलं जातं, आणि त्या टक्केवारीमध्ये त्या प्रपोर्शनेट मध्ये त्या प्रमाणामध्ये त्या डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट अलॉट केली जाते. म्हणजे एकाच वेळी 7 डिपार्टमेंट्स असतील इन्क्लुडिंग प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंट, 4 प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, 3 सर्व्हिस डिपार्टमेंट आहे. टोटल ओव्हरहेड कॉस्ट जी होती किंवा टोटल रेंटची कॉस्ट जी होती ती 5000 आहे. 5000 डिवायडेड बाय 7 करायचं नाही. प्रत्येक डिपार्टमेंटला सारखी ओव्हरहेड कॉस्ट जी आहे रेंटची ती अलॉट केली जाणार नाही. मी तुम्हाला एरिया ऑक्युपाइड प्रत्येक डिपार्टमेंटने किती केलेला आहे तो एरिया पाहिला जाईल, आणि मग त्या डिपार्टमेंटला एरिया वाईज जेवढा एरिया ऑक्युपाय केलेला आहे त्या प्रमाणातच तुम्हाला ती ओव्हरहेड कॉस्ट त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला वाटप करता येते. म्हणजे याला इक्विटेबल बेसिस, म्हणजे ज्या डिपार्टमेंटने कमी एरिया ऑक्युपाय केलाय त्याला कमी ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली जाते, ज्या डिपार्टमेंटने जास्त एरिया कव्हर केलेला आहे त्या डिपार्टमेंटवर जास्त ओव्हरहेड कॉस्ट डिस्ट्रीब्यूट केली जाते. इट इज कॉल्ड अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. रेंटच्या उदाहरणामुळे तुम्हाला कदाचित अपॉर्शनमेंट काय आहे ते समजलं असेल. कारण ही जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी नसते, तर ती कॉमन असते. एकाच वेळी अनेक डिपार्टमेंटसाठी ही ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड होते. ती फक्त एका पर्टिक्युलर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए साठीच इन्कर्ड होत नाही, किंवा बी साठीच इन्कर्ड होत नाही, किंवा सर्व्हिस डिपार्टमेंट साठीच इन्कर्ड होत नाही, तर ऍट अ टाइम ती सगळ्याच डिपार्टमेंटला इन्कर्ड होते, सगळ्या डिपार्टमेंटसाठी तितकंच महत्वाचं योगदान देते. आणि म्हणून रेंटची जी कॉस्ट आहे ती सगळ्या डिपार्टमेंट्सवर वाटून देणं अपेक्षित आहे. एकच ओव्हरहेड कॉस्ट त्याचं प्रोपोर्शन्स मध्ये वाटप केलं जातं. पुन्हा आपण व्याख्येकडे जाऊयात. अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ प्रोपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट. पूर्ण कॉस्ट आयटम जो आहे 5000 म्हटलं होतं मी, तर त्याचं अलॉटमेंट कशामध्ये केलं जातं, अलॉटमेंट ऑफ प्रोपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट. त्या कॉस्ट आयटम मधून काही प्रपोर्शनचं वाटप हे कॉस्ट सेंटर्स किंवा कॉस्ट युनिटला केलं जातं, आणि ते कशाच्या आधारे केलं जातं, ऑन सम इक्विटेबल बेसिस. त्याचा काहीतरी आधार असतो, मूलाधार असतो, त्याला बेसिस ऑफ अपॉर्शन त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून आपल्याला इक्विटेबल बेसिस आणि बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट म्हणजे ओव्हरहेड कॉस्टचं नेचर किंवा ओव्हरहेड कॉस्ट, आयटम ऑफ कॉस्ट आणि त्याचं बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. आपल्याला प्रॉब्लेम शिकत असताना आपल्याला या गोष्टी शिकायच्या आहेत. कॉस्ट आयटम्स आणि कॉस्ट आयटमचं बेसिस अलॉटमेंट अपॉर्शनमेंट करत असताना ते लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघा आपण थेअरी शिकत असताना आपण प्रॉब्लेमचं पण आता प्रॉब्लेमची तयारी जी आहे पूर्व तयारी ती करतो आहोत. म्हणजे थेअरी प्लस प्रॅक्टिकलचा बेस या ठिकाणी आपल्याला मिळतो. म्हणजे थेरोटिकली आपल्याला ह्या कन्सेप्ट याला ब्रॉड क्वेश्चन शॉर्ट नोट्स मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, आणि हे जे थेरोटिकल नॉलेज आहे हे जसे तसं कुठे अप्लाय करायचं आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना. म्हणजे आपण जी अपॉर्शनमेंटची व्याख्या पाहिली ती पुन्हा एकदा मी सांगतो प्रॅक्टिकल मध्ये कशी इम्प्लिमेंट केली जाते. अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ प्रोपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट. जी कॉस्ट आयटम आहे त्याचं प्रोपोर्शन्स मध्ये अलॉटमेंट केलं जातं कुठे, कॉस्ट सेंटर किंवा कॉस्ट युनिटला ऑन सम इक्विटेबल बेसिस. जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये एखादी रेंटची ओव्हरहेड कॉस्ट दिली जाते तर रेंटची ओव्हरहेड कॉस्ट ही तुम्हाला प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट सगळ्या प्रकारचे त्याच्यावर वाटून द्यावे लागेल. मग त्यासाठी तुम्हाला काही
बाबी दिल्या जातील, काही रकमा दिल्या जातील, काही पर्सेंटेज दिलं जाईल आणि त्या पर्सेंटेजने तुम्हाला टोटल कॉस्ट जी होती ती प्रोपोर्शन्स मध्ये सगळ्या डिपार्टमेंट्स वाटून द्यावं लागणार आणि हे आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये प्रॅक्टिकली बघायचं आहे. समजा रेंटची अमाऊंट दिली जाईल, मग पुढे तुम्हाला एक पुन्हा सपोर्टिंग ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणतो आपण त्याला, ती प्रोव्हाइड केली जाते आणि मग रेंटचं बेसिस ऑफ अपॉर्चमेंट काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लिस्ट दिली जाते, एरिया ऑक्युपाइड असं नाव त्यामध्ये असतं, फ्लोर एरिया असं कधी कधी नाव असतं, वेगवेगळे शब्द असतात त्यासाठी. मग तुम्हाला त्याचं बेसिस जे आहे ना ते फ्लोर एरिया ऑक्युपाइड स्क्वेअर मीटर्स मध्ये असेल, स्क्वेअर फीट मध्ये असेल, ते त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि मग ते बेसिस आहेत त्याचे जे पर्सेंटेज दिलेले आहे त्या पर्सेंटेज मध्ये तुम्हाला रेंटची अमाऊंट सगळ्या डिपार्टमेंट्सला इक्विटेबल बेसिसने वाटून द्यावी लागते आणि याविषयी आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे, यावर प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. म्हणून मी म्हटलं होतं अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स आणि अपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स यासाठी प्रॉब्लेम्स आहेत, रिअपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स साठी प्रॉब्लेम्स आहेत, ऍब्सॉर्प्शन साठी सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत थर्ड टॉपिक मध्ये, म्हणजे अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स पार्ट सेकंड हा तिसरा टॉपिक आहे आपला. त्यामध्ये आपण 5वी स्टेप कव्हर करणार आहोत. पहिल्या 4 स्टेप्स ज्या आहेत त्या आजच्या दुसऱ्या टॉपिक मध्ये अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स पार्ट फर्स्ट यामध्ये त्या कव्हर होणार आहेत. मग त्यामध्ये मी म्हटलं की कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स ही कम्प्लिटली थेरॉटिकली कन्सेप्ट आहे, त्यावर प्रॉब्लेम्स आपल्याला दिलेले नाहीत. पण सेकंड जी स्टेप होती अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड्स, आता तिसरी पाहिली आपण अपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स, यावर आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत. आणि अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि अपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स या दोन स्टेप्सला कॉमनली काय म्हटलं जातं, विचार करा. तुमचा आवाज मी ऐकत नाही पण माझा आवाज तुम्ही ऐकताय. कॉमनली या दोन्ही संकल्पनांना प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स, प्राथमिक विभागणी, ओव्हरहेड कॉस्टची प्राथमिक विभागणी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे रिअपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स. पुन्हा एकदा डेफिनेशन तुमच्या समोर आहे. रिअपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स मीन्स, बघा, reapportionment of overheads means the reapportionment of overheads, reapportionment of overheads म्हणजे पुन्हा apportionment केले जाते. म्हणजे री कशाला म्हणतात, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा री 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 रिपीटेडली, म्हणून आरी. अपॉर्शनमेंटला री शब्द जोडलेला आहे, तुम्ही पाहताय स्क्रीनवर. री अपॉर्शनमेंट म्हणजे एकदा अपॉर्शनमेंट झालं होतं आणि पुन्हा अपॉर्शनमेंट करायचंय, त्याला आपण रिअपॉर्शन म्हणतो, त्याला सेकंड टाइम म्हणूयात. म्हणजे एकदा एकाच वेळेला अपॉर्शनमेंट मध्ये तुम्हाला अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स मध्ये एकाच वेळी प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स यांना ओव्हरहेड कॉस्टचे अलॉटमेंट करता येतं, डिस्ट्रीब्युशन करता येतं. म्हणजे इथं असं नाही की फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटच डिस्ट्रीब्युशन केलंय किंवा सर्व्हिस डिपार्टमेंटचं डिस्ट्रीब्युशन केलंय. अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स मध्ये जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ती सगळ्या डिपार्टमेंट्सवर वाटून दिली जाते इक्विटेबल बेसिसच्या आधारे. रिअपॉर्शनमेंट मध्ये मात्र कन्सेप्ट वेगळी आहे की त्याचाच आपण टप्प्याटप्प्याने अर्थ पाहतोय. रिअपॉर्चमेंट म्हणजे एकदा अपॉर्चमेंट झालं पुन्हा अपॉर्चमेंट करतोय, इट इज कॉल्ड रिअपॉर्चमेंट. रिअपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स मीन्स द रिअपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट्स. सर्व्हिस डिपार्टमेंटला अपॉर्चमेंट मध्ये कॉस्ट वाटून दिली होती ना, आता इथे रिअपॉर्चमेंट मध्ये रिअपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट्स, सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ओव्हरहेड कॉस्ट आहे, रिअपॉर्चमेंट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट्स among the production departments, among the production departments म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे, अपॉर्चमेंट मध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्टचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं. अलॉटमेंट ऑफ प्रोपोर्शन्स ऑफ आयटम ऑफ कॉस्ट टू व्हेरियस कॉस्ट सेंटर्स और कॉस्ट युनिट्स अपॉर्चमेंट मध्ये, बरोबर. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट्स आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट्स या सगळ्यांना वाटप केलं होतं. रिअपॉर्चमेंट मध्ये मात्र तसं नाही. रिअपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड्स ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट्स among the production departments, सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे, जेवढे काही सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतील त्या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट कुणाला रिअपॉर्शन केली जाते, टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट प्रोडक्शन डिपार्टमेंट साठी जो रोल किंवा जे योगदान देतात, जो रोल निभावतात, जी भूमिका निभावतात, ती ही आहे की सर्व्हिस डिपार्टमेंट्स हे प्रत्यक्ष उत्पादनामध्ये सहभाग नोंदवत नाही, पण प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला सर्व्हिस डिपार्टमेंट्स प्रोडक्शन साठी मदत करतात, सपोर्ट करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आणि म्हणून प्रोडक्शन कॉस्ट मध्ये सर्व्हिस डिपार्टमेंट्स मध्ये जी कॉस्ट इन्कर्ड झालेली आहे ती प्रोडक्शन कॉस्टला डिस्ट्रीब्यूट करण्याची आवश्यकता असते. एव्हा तुमच्या टोटल प्रोडक्शन कॉस्ट मध्ये सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट जर इन्क्लूड केली नाही तर त्या ठिकाणी तुमची प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती
प्राइस मधून तुम्हाला कव्हर करता येणार नाही आणि त्यासाठी जेवढे काही कॉस्ट इन्कट झालेले आहेत आणि आपण डेफिनेटली ते पाहतोय इनडायरेक्ट नेचरची कॉस्ट सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये कॉस्ट इन्कट होते पण ती इनडायरेक्ट नेचरची असते मग ती मटेरियलच्या फॉर्म मध्ये असेल लेबरच्या फॉर्म मध्ये असेल किंवा एक्सपेन्सेसच्या फॉर्म मध्ये असेल सर्व्हिस डिपार्टमेंट साठी जेवढी काही इनडायरेक्ट कॉस्ट इन्कट झालेली आहे प्रत्येक सर्व्हिस डिपार्टमेंट साठी ती कुणाला डिस्ट्रीब्यूट केलं ते प्रत्येक प्रोडक्शन डिपार्टमेंट साठी म्हणजे ए नावाच्या प्रोडक्शन डिपार्टमेंट साठी काही प्रमाणात सर्व्हिस डिपार्टमेंटने योगदान दिले तेवढ्या प्रमाणात ए ला सर्व्हिस कॉस्ट वाटून दिले जाते बी ला जेवढे योगदान दिलंय त्या प्रमाणात वाटून दिले ते म्हणून पुढे म्हटलंय ऑन सम इक्विटेबल बेसिस पुन्हा त्या ठिकाणी बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट किती प्रमाणात सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स आहे सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स ने प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी सी यांना ज्या प्रमाणात सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे त्याच प्रमाणात जी ओव्हरहेड कॉस्ट आहे एक्स या सर्व्हिस डिपार्टमेंटची ती सगळ्या प्रोडक्शन डिपार्टमेंट्स मध्ये वाटून दिली जाते म्हणजे एका वेळी एका सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट अनेक प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला वाटून दिली जाते इट इज कॉल्ड रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आता रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आपण का म्हटलोय तर सुरुवातीला अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड झालं होतं म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट अलॉट झाली होती आता पुढच्या स्टेप मध्ये काय केलंय सर्व्हिस डिपार्टमेंटला जी कॉस्ट अलॉट झालेली आहे ती कॉस्ट पुन्हा कुणाला अलॉट केली प्रोडक्शन डिपार्टमेंटला कारण सर्व्हिस डिपार्टमेंटचे इनडिरेक्टली काम करतात आणि ती कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट मध्ये इन्क्लूड करणं अपेक्षित असतं आणि म्हणून प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी सर्व्हिस डिपार्टमेंटचा जो रोल आहे तो त्या ठिकाणी वाटून घ्यायचा असतो म्हणून सर्व्हिस डिपार्टमेंट काय करतात आपली जी इनडायरेक्ट कॉस्ट आहे ती इक्विटेबल बेसिसच्या आधारे सगळ्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला वाटून देतात म्हणजे काय सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट केली जाते अलोकेट केली जाते वाटून दिली जाते इट इज कॉल्ड रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे एकदा अपॉर्शनमेंटची प्रक्रिया पूर्ण झाली होती म्हणजे प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला वाटप झालं होतं खर्चाचं आता फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट कोणाला वाटून दिली जाते फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला इट इज कॉल्ड रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि आता बघा आपलं 1.5 मिनिट बाकी आहे मित्रांनो तर ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड जे आहे ते आपण थोडक्यात 1.5 मिनिटामध्ये समजावून घ्या आणि आपण पुन्हा तिसऱ्या टॉपिक मध्ये ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड जे आहे ही संकल्पना ती सविस्तर शिकणार आहोत इथे म्हटलंय ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स इज द अलॉटमेंट ऑफ ओव्हरहेड्स absorption of overheads is the allotment of overheads to cost unit आता पुन्हा पर्टिक्युलर कॉस्ट युनिट किंवा कॉस्ट सेंटरला ओव्हरहेड कॉस्टचं ऍब्सॉर्प्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंट ए आता पर्टिक्युलर कॉस्ट युनिट म्हणजे एकच आलं प्रोडक्शन डिपार्टमेंट ए मध्ये जेवढे युनिट प्रोड्यूस होतात त्या प्रत्येक युनिटने किती ओव्हरहेड कॉस्ट इन्क्लूड केलेले आहे म्हणजे टोटल ओव्हरहेड कॉस्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट्स जेवढे काही युनिट्स त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेले आहेत त्या सगळ्या युनिट्सवर ती ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली जाते आणि त्याला म्हणजे प्रत्येक युनिटने ओव्हरहेड कॉस्ट ऍब्सॉर्ब केलेली आहे पर्टिक्युलर कॉस्ट सेंटर मध्ये जेवढे युनिट उत्पादित होतात त्या प्रत्येक युनिटने विशिष्ट प्रकारची ओव्हरहेड कॉस्ट ऍब्सॉर्ब केलेली असते फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंट ए मध्ये 100 युनिट प्रोड्यूस झालेले आहेत तर त्या 100 युनिट्स मध्ये प्रत्येक युनिटने किती ओव्हरहेड कॉस्ट ऍब्सॉर्ब केलेली आहे हे तुम्हाला ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स या संकल्पनेतून शिकायला मिळतं म्हणजे याचा अर्थ ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये प्रत्येक नग जो आहे उत्पादित होणारा एका विशिष्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये त्या नगाने किती ओव्हरहेड कॉस्ट इन्कट केलेली आहे किंवा ऍब्सॉर्ब केलेली आहे ते डेफिनेटली आपल्याला त्या ठिकाणी समजतं